नमस्कार मित्रांनो, मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की हा उपाय केल्याने आता 100% आपल्याला मिळणार एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की हा उपाय केल्याने आता आपल्याला 100% या ठिकाणी मिळणार 20 क्विंटल कापूस उत्पादन। जर आपल्याला ही मिळवायचं असेल एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन तर हा उपाय एकदा करा, कारण हा उपाय केल्यानं आता आपल्याला एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही। मग हा उपाय कोणता की ज्या उपायाने आता आपल्याला एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन मिळवण्याचा मार्ग या ठिकाणी होणार 100% मोकळा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिलं असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या, तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की हा उपाय केल्यानं आता आपल्याला 100% मिळणार एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन। जर आपल्याला ही मिळवायचं असेल एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन तर हा उपाय 100% करा। मग हा उपाय कोणता की ज्या उपायानं आता आपल्याला मिळणार एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन? चला बघूया। बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की जेवढी कापसाची वाहनं मार्केटमध्ये आहेत त्यापैकी 80% कापसाची वाहनं संकरित आहेत। 80% कापसाचे वाहनं सरळ वाढणारी आहेत। यामुळे लक्षात घ्या की आपल्याला पट्टा पद्धतीचा या ठिकाणी वापर करायचा आहे। जर आपण पट्टा पद्धतीचा वापर नाही केला तर आपलं 100% नुकसान होते, कारण हे सरळ वाहने सरळ वाढत जाते। याची वाढ ना फांद्याच्या रूपानं होती ना याची वाढ या ठिकाणी ब्रँचेस न होती। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे
की कापसाच्या विक्रमी उत्पादनासाठी आता हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे सघन कापूस लागवड तंत्राचा या ठिकाणी वापर करायचा आहे. तुम्हाला समजावून सांगतो. आता कापूस पिकाची लागवड करत असताना आपण अंतराचा विचार केला तर 3x3 अंतर आपण पहिले निवडत असायचो. यामुळे आपल्याला वाटत होतं की या ठिकाणी त्या असणाऱ्या कापसाच्या झाडाला पसरण्याची संधी मिळायची. पण प्रॉब्लेम काय झालाय, सरळ वाढणारं वाढ या ठिकाणी डेरेदार वाढतच नाही ना हो. मग विनाकारण आपली जागा वाया चालली. मग अशा परिस्थितीमध्ये 3x3 वर जर आपण कापसाची लागवड केली तर एका एकरामध्ये 4,500 कापसाचे रोप बसतात. एका कापसाच्या रोपापासून 200 ग्राम पर्यंत कापसाचं उत्पादन होऊ शकतंय. म्हणजे या ठिकाणी लक्षात घेतलं तर आपल्याला 900 किलो कापूस हा एका एकरातून होतो जर आपण जुन्या पद्धतीचा वापर केला. मग जुन्या पद्धतीच्या वापराचा विचार या ठिकाणी केला तर जुन्या पद्धतीचा वापर करून 9 क्विंटल कापूस उत्पादन मिळते. पण याच्या ऐवजी जर हाय डेन्सिटी प्लांटिंगचा वापर केला आणि 4x1 वर कापूस त्या ठिकाणी पट्टा पद्धतीने लावला तर यानुसार 10,500 च्या आसपास कापसाची रोप बसतात. 10,500 गुणिले 200 ग्राम म्हणजे फक्त आपण 10,000 धरूयात. 10,000 गुणिले 200 ग्राम जर या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 100% 2,000 किलो कापसाचं उत्पादन मिळते. मला सांगा, तेवढीच मेहनत, तेवढीच जागा, तेवढाच त्रास. मग जर उत्पादन वाढत असेल तर काही वाईट आहे का? थोडा डोक्याला ताण घेऊन बघा, विचार करून बघा. कारण जे वाण आपण लावणार ते सरळ पद्धतीने वाढणार, ते डेरेदार होणार नाही. म्हणून या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, की कापसाची लागवड करत असताना आपल्याला या ठिकाणी काय करायचं, एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जास्तीत जास्त रोप कसं बसतील याचा विचार करायचा आहे. म्हणून मित्रांनो, जर तुमची जमीन हलकी असेल तर 3.5x1 वर लागवड करा. जर तुमची जमीन मध्यम आहे तर 4x1 वर लावा. खूपच भारी जमीन आहे तर 5x1 वर लावा. पण पट्टा पद्धतीचा या ठिकाणी वापर करा मित्रांनो. कारण आता तंत्रज्ञान बदलले, सरळ वाण आले आणि त्यामुळं आपल्याला फक्त काय करायचे, 2 ते 3 वेचण्या करायच्या आता आणि डिसेंबर जानेवारी महिन्यात काढून तिथं हरभरा घ्या, गहू घ्या, तुमच्या मनावर जे पीक घ्यायचं घ्या. पण या पद्धतीनं कापूस लागवड जर केली तर मला वाटते तुम्हाला एकरी 20 क्विंटल कमीत कमी कापूस उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही. आपण कापूस लागवड किती बाय किती अंतरावरती करतात आपल्या नावासह पत्त्यासह जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आणि आपल्याला किती उत्पादन मिळते एकरी हे सुद्धा सांगा. आणि यावर्षी आपण सगळेजण एकत्र काम करूयात, मग बघूयात आपल्याला उत्पादनात वाढ दिसून येते का नाही. 100% दिसून एक न एक गोष्ट समजावून सांगणार आहे मित्रांनो मी तुम्हाला. आणि तुमचं उत्पादन वाढवल्याशिवाय हा पठ्ठ्या उदयलाड तुमचा भाऊ तुमचा सखा मागं पडणार नाही. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जो की उत्पादन वाढीसाठी अत्यंत अनुकूल आहे तो आपणास कसा बरं वाटला एकदा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. त्याबरोबरच मला वाटतं व्हिडिओ आपणास आवडला असेल, हो की नाही. त्यामुळं तात्काळ या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि माझे शेतकरी मित्र यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा. ज्यामुळं आपल्याला काय की ही लिंक शेअर केल्यानं जे काही सामान्य कास्तकार बांधव ज्यांना व्हिडिओची गरज त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले बरं काय. आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्याला मी आपलंच मानणार. मग आपण मला आपलं मानले ना, होय. एकदा सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.